277 प्रमाणे FIR नोंदवण्यात आलेली आहे। यामध्ये काल सायंकाळी 7:30च्या सुमारास कोंडव्यातील एका सोसायटीमध्ये निर्भया राहतात त्या ठिकाणी एक डिलिव्हरी बॉय येऊन आपलं बँकेचं एनव्हलप आलेलं आहे, कृपया आपण रिसीव करा असं त्यांना बोलले। माझ्याकडं रिसीव घेण्यासाठी पेन नाही असे म्हटले। त्यावरून निर्भया ह्या घरामध्ये पेन घ्यायला गेले असता त्यांनी लागलीच फ्लॅटचा दरवाजा बंद करून अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे। सर, तो घरात घुसला, त्याने तिच्या तोंडावर स्प्रे मारला अशी देखील माहिती आहे। याबाबत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे। घटनास्थळावरती आयकार फोरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आलेले होते। त्यांना बेशुद्ध करण्यासाठी स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापर झाला याबाबत विश्लेषणांती आपल्याला ठोस माहिती मिळेल। सर, आरोपीने तिच्याच मोबाईलमध्ये स्वतःचा सेल्फी काढला आणि काही मेसेजही लिहिला असं देखील समोर आलं आहे। आम्ही निर्भयांच्या मोबाईलची पाहणी केली असता त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे, त्यावरती मेसेजही मिळालेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्याद्वारे अधिक तपास करत आहोत। सर, आरोपीच्या मोबाईलमध्ये पीडितेच्या मोबाईलमध्ये फोटो आहे, तर त्याची ओळख पटली का? तो नेमका कोण आहे, कुठल्या कंपनीचा आहे, त्याचं नाव वगैरे समोर आलं आहे आतापर्यंत? त्या अनुषंगानं गुन्हे शाखेची आणि आमची परिमंडळाची जवळपास 10 पथके आरोपीच्या मागावरती आहेत। लवकरच आम्ही आरोपीला अटक करण्यामध्ये यशस्वी होऊ। सर, घराचा दरवाजा बंद असतानाही आरोपी घरात कसा शिरला? त्याने काही बहाणा केला होता का? नेमकं काय झालं? फ्लॅटचा बेल वाजवून